हा बातमी जळगाव रेल्वे दुर्घटनेसंदर्भातली आहे। मृतांचा आकडा या दुर्घटनेतला आता 15 वर पोहोचलाय। दुपारी 4:45च्या सुमारास जळगावातली परधाडे रेल्वे स्थानकाजवळ मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे। पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याच्या अफवेनंतर प्रवाशांनी उड्या मारल्या आणि रुळावर उतरलेल्या प्रवाशांना समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने धडक दिली, ज्याच्यामध्ये आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झालाय। आपले प्रतिनिधी संजय महाजन आता आपल्या सोबत आहे। संजय, आकडा आता 15 वर पोहोचलाय, काय अपडेट्स आहेत आणखी? नक्कीच अश्विन, परधाडे रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेचा जो अपघात झालेला आहे त्यात जवळपास या अपघातात जवळपास 15 जण मृत्युमुखी पडल्याची माहिती आता या ठिकाणी पोलीस प्रशासनाने दिली आहे। त्यापैकी 13 मृतदेह हे आता जळगावच्या शासकीय रुग्णालयाच्या शवागृहात पोहोचलेले आहेत। अगदी थोड्या वेळात या ठिकाणी रुग्णवाहिका येत आहेत, त्यातून एक मृतदेह या ठिकाणी येत आहे। मी तुम्हाला या ठिकाणची दृश्य दाखवतो की काही मृतांचे नातेवाईक जे रेल्वेत होते, ज्या रेल्वेत होते ते काही पुढच्या स्टेशनवर उतरले आणि ते या ठिकाणी परत आलेले। या ठिकाणी आपण जर का बघितलं तर या नेपाळच्या सीमेवरनं या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांच्या परिवारातील कुणीतरी सदस्य या अपघातात मृत्युमुखी पडलेला आहे। बिहारमधील या महिला आहेत, मुंबईकडे जाणाऱ्या होत्या आणि पुष्पक एक्सप्रेसमधून त्यांच्या परिवारातील काही सदस्य या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहे। सर्वात महत्त्वाची बाब मी या ठिकाणी सांगू इच्छितो की या ठिकाणी 13 मृतदेह पोहोचलेले आहेत, मात्र 13ही मृतदेह हे अतिशय छिन्न विछिन्न अशा परिस्थितीत आहे। त्यांची ओळख पटवणं खूप मोठं जिकरीचं प्रशासनासमोर झालेलं आहे। पोलिसांनी जर का मी दृश्य दाखवतो, पोलिसांनी या ठिकाणी चोख असा बंदोबस्त ठेवला आहे। जे काही मृताचे नातेवाईक या ठिकाणी पोहोचत आहेत त्यांचं स्टेटमेंट घेणं, जे काही मृतदेहांची ओळख पटवणं अशा जिकरीचं काम या ठिकाणी सुरू आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी अनेक NGO ज्या आहेत की ज्या स्वयंसेवक संस्था आहेत, जसं गिरीश महाजन यांचं वैद्यकीय पथक आहे, हे सर्व याचे सदस्य या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि मदत कार्य खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे। मात्र जखमी जे आहेत, जे काही जखमी झालेले आहेत त्यांना जवळच्या म्हणजे पाचोरा येथील एका शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। त्याची संख्या जर का आपण बघितली तर 5 ते 7 हे जखमी जे आहेत ते पाचोऱ्याच्या या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र या ठिकाणी मी आता शवागृहाच्या समोर उभा आहे। थोड्या वेळात एक रुग्णवाहिका या ठिकाणी पोहोचत आहे आणि एक मृतदेह या ठिकाणी पोहोचत आहे। आतापर्यंत 13 मृतदेह या शासकीय रुग्णालयाच्या शवागृहात पोहोचलेले आहे। अतिशय छिन्न विछिन्न असे मृतदेह या ठिकाणी पोहोचत आहेत। त्यामुळे मोठं जिकरीचं आव्हान आता प्रशासनासमोर आहे की या मृतदेहांची ओळख कशी पटवायची। खरं तर या भीषण अशा या दुर्घटनेत जे काय मृत्युमुखी पडलेले आहेत हे पुष्पक एक्सप्रेसमधील आहेत आणि हा जो एक्सप्रेस आहे हा लखनौ ते मुंबई जाणारा एक्सप्रेस आहे आणि या गाडीमध्ये जे प्रवासी आहेत हे सर्व उत्तर भारतातील प्रवासी आहेत। मात्र काही स्थानिकांचाही मृत्यू यात झाल्याची माहिती या ठिकाणी पोलिसांनी दिली, मात्र अद्यापही ओळख पटवणे खूप कठीण झालेलं आहे। अश्विन, संजय, त्यासोबतच आणखीही काही जखमी होते अशीही माहिती कळते, तर त्या जखमींची प्रकृती कशी आहे, त्यांच्यावर कुठे नेमके उपचार सुरू आहेत, आणखी नेमके किती जखमी आहेत या दुर्घटनेमध्ये? अश्विन, जखमींची संख्या जर का आतापर्यंत प्रशासनाने सांगितली 7 ते 8 लोक जखमी असल्याची माहिती आहे, पण त्यापैकी एकही जखमींना जळगाव येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आलं नाही। त्यांना परधाडे जिथं ही घटना घडली घटनास्थळापासून जवळच असलेलं शहर हे पाचोरा आहे आणि पाचोरा येथील शासकीय रुग्णालयात 5 ते 6 जखमींवर उपचार सुरू आहेत अशी माहिती प्रशासनाने या ठिकाणी दिलेली। मात्र जळगाव येथे एकही जखमींना अद्याप तरी आणण्यात आलेलं नाही। या ठिकाणी प्रशासनाने मोठी तयारी केलेली आहे जखमींवर उपचार करण्यासाठी। मात्र जखमींची परिस्थिती पाहून त्यांना जवळच्या रुग्णालयात म्हणजे पाचोरा येथील रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती प्रशासनाने या दिली। मात्र मृतदेह वेगवेगळ्या रुग्णवाहिकेतून या जळगाव येथील सामान्य रुग्णालयात आणण्यात आलेले आहे। आता जर का मी दृश्य दाखवतो की या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। पोलीस प्रशासनाने या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे। जे काय मृतदेह आहेत हे मृतदेह या ठिकाणी आणण्यात आलेले आहे। मृतकांचे जे नातेवाईक आहेत ते आता हळूहळू या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झालेली आहे। मात्र मृतांची जी परिस्थिती आहे, मृतदेहांची जी छिन्न विछिन्नता आहे, यावरून मृतदेहाची ओळख पटवणे मात्र प्रशासनासमोर मोठं कठीण जात आहे। अश्विन, संजय, धन्यवाद या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।